थोरलं कुटुंब आता आपल्या सोबत आहे. सौ स्नेहा आणि सचिन सुर्वे. नमस्कार. नमस्कार. कसा आहे स्वभाव यांचा? खूप कडक आहे. म्हणजे काही गोष्टी अशा जर आवडल्या नाहीत तर मग खूप खूप भांडण होतं. मग मी सरळ गप्प बसतो. कारण काय की वाढत गेलं की मग नाही, म्हणजे ते गप्प बसून स्वतःच ते साध्य करतात. अच्छा. म्हणजे ऐकावं शेवटी त्यांचंच लागतं. पण मी बरेचदा नोटीस केलेलं आहे, बरेचदा मला माझा पर्सनल असा अनुभव आलाय की यांचं नाही ऐकलं तर काहीतरी काम बिघडतं. बर. हेही मी आईने सांगते, बघा हा यांनी असं बोललं ना म्हणूनच माझं काम बिघडलं. असं होतं का? पण बोलण्यामुळे कामं बिघडतात? बिघडतात. तिला अनुभव आहे. काय झालं होतं? एखादा किस्सा सांगा की हे बोलले आणि कामच बिघडलं. म्हणजे काही असतं नॉर्मली छोट्या छोट्या गोष्टींबाबत. त्या म्हणाले, मी बोलले आता आईकडे जायचंय, तू आता काय गरज आहे, कशाला, आताच तू काही दिवसांपूर्वी जाऊन आलीस ना, असं म्हणणार. अच्छा. मग मी म्हणणार की आईला विचारा. तर नाही तर तू बघ, तू मी काही नाही, माझं काही ऑब्जेक्शन नाहीये, तू आईला विचार आणि जा. म्हणजे परमिशन सासूबाईंकडून काही घेत नाही, तुम्हालाच घ्यायला लागतं. दोघांच्या आयुष्यात काय असं धमाल किस्सा घडलेला आठवतोय का? हो, धमाल किस्सा म्हणजे असंच एकदा भांडण झालं होतं आणि आता काय करायचं म्हणजे मी तर 2 दिवस बोलतच नव्हतो ऍक्च्युली. अरे बापरे. वाद वाढवायचे नसतील तर ते असे न बोलता लवकर संपतात, असा माझा अनुभव आहे. बरं. तर त्यावेळेला जस्ट 3 इडियट्स लागला होता आणि ही आधी त्या आठवड्यात म्हणाली होती की आपण बघायला जाऊया. तर दिवस असं काही जायला मिळालं नाही. तर आमच्या इथेच बोरिवलीत आहे एक थिएटर. तर 12:30 रात्रीचा 12:30 का 12:30चा शो होता. बर. तर मी म्हटलं बघूया विचारून. तर विचारलं तर हो म्हणाला. म्हटलं चला. अच्छा. आणि तेव्हा आम्ही असं रात्री म्हणजे जनरली आम्ही असं जात नाही. आमचा टायमिंग 9-9:30ला जेवतो. हो. 11ला झोपायला. बरोबर. एवढ्या कार्यक्रम आम्ही 12:30चा तो पहिला म्हणजे आयुष्यात मी पहिल्यांदा असा बघितला असेल. अच्छा. पण यांच्यासाठी गेला होता का आमिर खान साठी गेला होता बघायला? नाही यांच्यासाठी. 3 इडियट बघायचं होतं. तसंही यांना फिरणं वगैरे जास्त काही आवडत नाही. खूप छान तुम्ही बोललात. आणि आता एक मस्त राऊंड खेळायचा आहे. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत, पटापट शोधा, त्याच्यामध्ये बक्षिसं आहेत. शुभेच्छा. खेळूया शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंसाठी आता पहिला क्लू आहे. तुमची मुलगी संस्कृतीला हे फार आवडतं. वेळ सुरू होते आता. पटकन शोधायचंय कार्ड. क्या बात आहे. सुरुवातच छान केलीत. कुठे होतं? द्राक्षांमध्ये. तिला फार आवडतं. चला पुढचं शोधा. धाकट्या दिराने घरात आणलेली एक वस्तू. वेळ सुरू होते आता. पटकन शोधा. कोणती वस्तू आहे? आता शोधा. वेळ संपली. या. नाही. फ्रीज हे उत्तर होतं. तुम्ही जरा नीट शोधायला पाहिजे होतं. दरवाजा होता तिकडे ते कार्ड होतं. पण एक कार्ड तुम्ही शोधलेलं आहे. बघूयात याच्यामध्ये काय बक्षीस आहे. आणि वहिनींसाठी बक्षीस आहे वॉटर प्युरिफायर. अभिनंदन. धाकटं कुटुंबात आपल्यासोबत आहे सौ श्रद्धा आणि समीर सुर्वे. नमस्कार. तुमच्या काही आयुष्यातली धमाल आहे का? आठवते का लग्नाची किंवा लग्नानंतरची? लग्ना आधीची आहे. आधीची? लव्ह स्टोरी तुमची? नाही. मग अरेंज मॅरेज आहे. मग एंगेजमेंट नंतर आमच्या लग्नामध्ये 6 महिन्याचा गॅप होता. 6 महिन्याचा गॅप. बर. त्यामध्ये फोनवर आम्ही बोलायचो एकमेकांशी. अच्छा. मग बोलता मग ठरलं भेटायचं. बर. मग आता ही तर भेटायला येऊ शकत नाही मुंबईला. मी पुण्याची. त्यामुळे मग मला गावाला जायचं. अच्छा. मग हे पुण्याला भेटायला यायचे आणि माझ्या घरी माहिती नसायचं. अच्छा. पण आम्ही भेटायचो. थोडक्यात तिच्या मामीला माहिती होतं. म्हणजे मामीला माहित होतं की आम्ही भेटायचोय अमुक ठिकाणी. आणि एक वेळ दिलेली असायची. या वेळेच्या पुढे नाही तुम्ही नाही गेला पाहिजे. कोणी गेले? मामींनी वेळ म्हणजे दिवसभर तुम्ही, पण संध्याकाळी मग 6 वाजेपर्यंत. म्हणजे यांना पण मुंबईला लवकर यायचं असायचं. मग ते ऑफिस मधून वेळ काढून. अच्छा. तर माझ्या जनरल शिफ्ट आहे. फर्स्ट शिफ्ट, सेकंड आणि नाईट शिफ्ट. मग ते करून मला तो वेळ बघून मला तिला भेटायला जावं लागेल. ठरलेल्या साखरपुड्यानंतर झालेली ही लव्ह स्टोरी असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आम्ही दोघे स्कूटीवरून फिरायचो. पुणे चालवायची, मी मागे. का बरं असं? मला बाईक चालवायला कम्फर्टेबल वाटतं. पण ती स्कूटी म्हणजे पुण्याच्या रस्त्यातून या स्कूटी चालवतायत ते मागे बसलेले आहेत असं चित्र असणं थोडक्यात. थोडक्यात काय रुमाल बांधून थोडं
रुमाल तुम्ही बनवता की आम्हाला? कोणी ओळखू नये म्हणून. सगळं उलटच दिसतंय, सगळं चित्रच उलट दिसतंय मला, ते इमॅजिन होतंय. बरं, सासूबाई म्हटले की कामात बऱ्याचशा चुका होतात त्यांच्याकडून, होतं का असं? हो. तुम्हाला पण मान्य आहे? आता मान्य म्हणजे मान्य करावं लागेल. आता आई आहे, हा. ती तर काही असं बोलणार नाही, मुद्दामून तर बोलणार नाही. अच्छा, त्यामध्ये काहीतरी खरं असू शकतं, काही म्हणजे 100% खरं असू शकतं. 100%. आता ते यांनी कसे ते घेतात हा. त्याच्यावर अवलंबून आहे. बरं. ही हॉस्टेलमध्ये असल्यामुळे हो, कामाची जी इतर मुलींना जी ही असते सवय. ती नव्हती. अच्छा. मग ते आता ते शिकायला तिला थोडा वेळ लागेल. हम्म. 1.5 वर्ष झालंय, अच्छा. आणखी किती वेळ लागतोय बघूया. छान तुम्ही बोललात. आता एक मस्त राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत. वहिनी पटापट शोधा, बक्षिसं आहेत त्याच्यामध्ये. खेळूयात शोध मोहीम. आता धाकटे जाऊबाई खेळणार. तुमच्यासाठी पहिला क्लू आहे, सासऱ्यांना यापासून बनवलेले पदार्थ आवडत नाहीत. वेळ सुरुवात आहे आत्ता. कशापासून बनवलेले पदार्थ खात नाहीत सासरे? नीट शोधा, पटापट शोधा. वेळ कमी आहे, कार्ड आणायचंय. वेळ संपली. या. काय होतं? सफेद वाटाणा. मग आहेत ना घरामध्ये, त्याचं पॅकेट आहे, त्याला चिकटवून ठेवलं होतं कार्ड. पुढचं शोधा. मिस्टरांना आवडत नाही पण मोठ्या दिराला आवडतो असा एक पदार्थ. वेळ सुरू होते आत्ता. पटकन शोधा. वेळ संपली. या. नाही मिळालं. तूप आहे ना घरामध्ये, मी डबा बघितला फ्रीज मध्ये एक पॅकेट आहे, त्याला चिकटवून ठेवलं होतं. फ्रीज मध्ये नाही. दोन्ही बक्षिसं गेली. मी देऊ शकतो माझ्यातर्फे आणि यांच्यातर्फे तुम्हाला पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जादूचे मार्क द्यायची वेळ आली आहे. सासूबाई, 10 बोनस म्हणजे जादूचे मार्क आहेत तुमच्या हातात. दोघींपैकी एकीला देऊ शकता. आता बघूयात ही जादू कुणाला मिळणार आणि कुणाला फायदा होणार आज.